रोमा हं? आता काय करायचं ग? मलाही काही सुचेन असं झालंय. नाना पण एकदमच भडकले. त्यात काय, उनको जो लगा वही बोले. लेकिन बहुत अंदर से बोले. अंदर से का, इधर बाहर खड़े होके तो बोले. अंदर से म्हणजे मनातून, हृदयातून बोलले. कसंही नानीही किती अपसेट झालेत. ए मी काय म्हणतो, काय करायचंय, काय बोलायचंय, हा ज्याचा त्याचा सवाल आहे. नाही नाही, पण मी काय म्हणतो वरुण, जे झालं ते योग्य नाही झालं. हो, आपण नाना नानींना भेटूया, त्यांची समजूत काढूया आणि त्यांची माफी मागूया. ओके, एक काम करूया, आम्ही दोघं नानांशी बोलतो, तुम्ही नानींना समजा. आधी इधर जाओ, आधी उधर जाओ, और बाकी कोण राहिलेत? तू राहिला. चल आपण पण जाऊया. नाना काय रे? आम्हाला तुमच्याशी थोडं बोलायचंय. हा बोला लवकर, मला वेळ नाही, मला बाहेर जायचंय. या किधर जा रहे उगा सिनेमात ऍक्टिंग करतो असं बोल नको जोगा जोगात. काय ते लवकर बोला, मला वेळ नाहीये. नानी, तुम्ही आमच्यावर रागवलात ना, म्हणून आम्ही तुमच्याशी बोलायला आलोय. पुन्हा रोमा? हो नानी, खरं तर आम्ही तुमची माफी मागायला आलोय. आमचं चुकलं. तुमचं नाही, माझं चुकलं. उगाच तुम्हाला पेईंग गेस्ट म्हणून ठेवलं. तुम्ही माझ्यावरच उपकार केल्यासारखं वागायला लागलात. अहो, उपकार तर तुमचे आहेत आमच्यावर. अगदी घरच्यासारखं, स्वतःच्या मुलासारखं वागवलं तुम्ही आम्हाला. पण नानी, आता एकच विनंती आहे, जे झालं ते विसरून जा. कसं काय विचारणार? अरे मला काय किंमत आहे की नाही? माझ्या घरात तुम्ही माझीच पंचायत करून ठेवलीत. ठीक आहे ना नाना, झालं ते झालं. तुम्ही नका ना रागवू. राग येणारच का? मी काही कोणी संत नाहीये राग लोक सगळं विसरायला. नानी प्लीज, आम्ही नानांची माफी मागणार आहोत. मी माफ करेन ग तुम्हाला, पण त्यांचं काय पाहिलंत ना, मगाशी केवढे भडकले होते. खूप दिवसांपूर्वी आमचं भांडण झालं होतं, तेव्हापासून आजपर्यंत माझ्याशी धड बोलत पण नाहीये. जाऊ द्या ना नानी, तुम्ही असं करा, तुम्ही त्यांना बोलू द्या, तुम्ही काहीच बोलू नका. तुम्ही फक्त शांत राहा. तुम्हाला आमची शपथ आहे. ठीक आहे बाई, आता तुम्ही शपथच घालता तर नाही बोलणार, तोंड मिटून गप्प राहील. थँक्यू नानी. अरे हे कट आहे एक नंबरची. एकदा डोक्यात राग घालून घेतली नाही की झालं. अरे फार दिवसापासून माझ्या रुसून बसली आहे, ती अजून तशीच आहे. कठीण आहे. जाऊ द्या, मी जातो. कुठे निघालात? अरे तू बाजूला हो ना, मला जाऊ दे पहिल्यांदा. हे उगा ते करतोय. रुक जाओ नाना, रुक जाओ, रुक जाओ, रुक जाओ. ज्यांना काय झालं? आणि रामचा आवाज का नाही येते? आणि हे रुजाव कोणाला म्हणताय? चल 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 लवकर रोमा. रुक जाओ नाना, नाना रुक जाओ, रुक जाओ नाना, रुक जाओ, रुक जाओ नाना, नाना, नाना रुक जाओ, रुक जाओ नाना, काय टाकतोय असं हातातून खाली? नाना रुक जाओ, अरे काय चाललंय तुझं? आतापर्यंत बरा होता, आता काय झालं याला? रुक जाओ नाना. रुकलेलोच आहे ना मी. हे बघ तिथले उभा आहे अजून मी. तू पुढे बोल बोल. आज मैं तुम्हें हीरो की हैसियत से नहीं बल्कि डॉक्टर से एक पेइंग गेस्ट की हैसियत से पूछता हूं, तुम कहाँ जा रहे हो और कब आओगे? तर मी तुला कशाला सांगू? तू नानीचा गेस्ट आहे. अहो मग नाना मला सांगा, मी तुमचा गेस्ट आहे. काय झालं? रोमा बघ ना, नाना बाहेर चाललेत. कुठे? काय झालं?
मी तुम्हाला? अहो नाना, नानी विचारतात काय झालं. मैं भी वही पूछ रहा हूँ क्या हुआ. काय आता? तू गप्प बस. मी नाही नाही नाना, तुम्ही नाही. नानी वरुणला सांगतात गप्प बसायला. तुम्ही बोला नाना. तुम्ही कुठे निघालात बॅग घेऊन, घर सोडून? घर सोडून मी चाललोय. हे बघा, यापुढे या घरामध्ये घर सोडून जाण्याची भाषा बंद. नाना, यावेळी आम्ही नाही तुम्हीच घर सोडून जातायत ना. मी कुठं चाललोय घर सोडून? अरे मी रद्दी विकायला चाललोय. अरे घर सोडून चाललोय तुम्ही. काय झालं आता? नाना, अहो आम्ही तुमची आणि नानींची माफी मागायला थांबलोय. तुझ्याला आम्ही घर सोडून जात होतो म्हणून. ठीक आहे, चला माफ केलं तुम्हाला. वैसे मैं क्या पूछ. आता हिचं काय ते गाणी ओळखा. कमाल झाली बाबा. काय माफी मी मागायची. बरं बाई, माफ कर, चुकलं आमचं. पाहिजे तर मी पाया पडतो. हा, परत नाही असं करणार. हं? ठीक आहे. हा. अरे सारखी घंटी काय वाजवते? काहीतरी बोल ना तोंडाने. अहो नाना, बोलायचं नाही असं ठरवलंय नानींनी. बरं, लवकर कळलं आम्हाला. सगळ्यांनी जर असं घरात बोलायचं नाही असं ठरवलं ना, तर हे घर म्हणजे एक आदर्श घर बन जाता आपका. त्याला काही झटके येतात काय मध्ये? झटके नाही नाना, त्यांचाच इंटरव्ह्यू आहे. हा, म्हणजे शेवटी नोकरी करायचं ठरवलं असं. इंटरव्यू नहीं, ऑडिशन. फिल्म हीरो का ऑडिशन. ए वरुण, तू ते ऑडिशनला काय करतो ते करून दाखव ना प्लीज. झालं, हिची घंटा झाली, आता याची ऍक्टिंग. तिसरी घंटा झाली. चालू कर. तुम्हारे उसूल, तुम्हारे आदर्श. रोमा, मेरे बाप ने 2 शादियां की थी. एक मेरी माँ के साथ और दूसरी आदर्श के साथ. आदर्श मेरी सौतेली माँ. रोमा मेरी सौतेली माँ. रोमा, रोमा मेरी सौतेली माँ. सॉरी हा. अरे पूजा, इथे काय करतेस? आणि वरुण कुठे? माहित नाही. आता येतो म्हणाले आणि गेले तर गेले. पण कुठे? काहीच माहित नाही. ए, घरी तर नाही ना गेला तुझा हिरो? त्यांचं काही सांगता येत ना बाई, गेले पण असतील. एकदा नागपूरला असताना असं झालं होतं. आईस्क्रीम आणतो म्हणाले आणि गेले ते गेले. आणि रात्री जेवायलाच घरी परत आले. काय म्हणे, फिल्म लाईनचा मित्र भेटला होता. इथे पण तेच झालं असणार. चल आपण घरी जाऊया. हो हो. रिक्षा. आईला ही पूजा पण आहे ना, शपथ. एक गोष्ट ऐकेल तर बोललो इथे थांब. राम, अय राम, ये फर्निचर. तू काय बोलूच नकोस माझ्याशी. जा तिकडे. जाऊ. हे असं काहीतरी हिंदीमध्ये बोलतोस आणि माझ्या रोमाच्या खांद्यावर डोकं ठेवतोस. हो ऍक्टिंग करणार. ऍक्टिंग करायला तुझी पूजा नव्हती का तिकडे? सॉरी यार, लेकिन मैंने एक्टिंग तो बढ़िया की है सर. हो. हे पण तू इथे काय करतोस? अरे त्या पूजाला शोधतोय यार. तिला बोललो तो इथे ये. तू इथे काय करतोस? हा हॅलो. अगं कुठे आहेस तू? कुठे? घरी? तू आणि पूजा? अगं पण वरुण तिला इथे शोधतोय. बरं घरीच येतो हा आम्ही. हो. पूजा पण आहे ना, ही पूजा पण आहे ना. आई शपथ, ही रोमा पण तसलीच. आता चांगलं झापतो पूजाला. तू पण चांगलं झाप रोमाला. गुळाचेस.
माझे मित्र पण मला असंच म्हणतात. बरोबर बोलतात. चल. अहो नानी, किती सत्व परीक्षा पाहताय नानाची. हा? अहो सोडून द्या बघू हा रुसवा. हो नानी बोला नानी, नानी बोला ना नानी, प्लीज नानी. हा? अहो प्रॉब्लेम सगळीकडेच असतात. म्हणतात ना घरोघरी गोळा आणि फुली. चुली कुठे ठेवणार? मातीच्या चुली बोल, मातीच्या चुली. भावना समजून घे रे. आणि भावना चुली ना, भावना भावना. हा. नानींच्या भावना समजून घेत नाहीस ना, म्हणून नानी हातात घंटी घेतात, रुसतात. नानी सोडून द्या बघू ती घंटी आणि तोंडाने बोला बघू काय ते घडा घडा. झालं, सगळं सुरू झालं. मेला जाते मेलाच तो. काय तिथे जाऊ? घंटी घेऊन जाऊ? तुम्ही जाताय? काय ते? चोंबड्या, हे बोचक, रिकाम टेकड्या, बोकड्या, ए! असं ती म्हणते. ती म्हणते तिथून निघून जा, चालता हो. अरे ती म्हणते मी नाही म्हणते. अहो पण अरे दात्या, अरे मुकाटे निघून जाता इथून, नाही तर ती घंटी फेकून मारेल डोक्यात आणि आयुष्यभर डोक्यात घंटा वाजत राहील. बघ वाजते बघ. बाय. काय थांबा मी बघतो. 9869039319. हे काय? हा मोबाईल नंबर आहे साहेब. हा बघा. हा नमस्कार. काय प्रॉब्लेम आहे? नाही प्रॉब्लेम काही नाही साहेब. आमच्या कंपनीनं तुमचा नंबर चूज केलेला आहे. कुठली कंपनी तुमची? सांगतो. आमच्या कंपनीनं एका टुरिस्ट कंपनीशी करार करून सिनियर सिटीजनसाठी एक कॉमन ट्रिप आयोजित केलेली आहे. वा नाना. नाही कॉमेंट्री वगैरे काय नको, तुम्ही जा इथून जा. माझं ऐकून तर घ्या. ही सिनियर सिटीजनची जी ट्रिप आहे ही नवरा बायकोंसाठी ट्रिप असून पाव किमतीमध्ये ही ट्रिप असणार आहे, अत्यंत अल्प दरात. नाही नको, तुम्ही जा ना इथून जा. अरे नान्या, मी काय म्हणतो, आपण ऐकून घ्यायला काय हरकत आहे यांची स्कीम. अरे कदाचित नानींना आवडेल ही कॉमन ट्रिप. ऐकू. साहेब 22 लोकांसाठी म्हणजे 11 कपल्ससाठी आमची ही ट्रिप आहे आणि या ट्रिपसाठी ही बस निघणार आहे. स्लीपिंग कोच आहे. ट्रिपचा म्हणजे प्रवास असा आहे, पुणे ते कुलू मनाली आणि कुलू मनाली ते पुणे व्हाया नैनिताल. एवढ्या थंडीत हा मनालीला बर्फाचा गोळा खायला. अरे नान्या काय हरकत आहे, फक्त पाव किमतीत. अरे कॉमन ट्रिप कॉमन. अरे पण दात्या, अरे थंडी एवढी आहे की जाताना कुलू आणि येताना मनाली होऊन. हरकत नाही, नानी आहेत ना. नाही साहेब काय बोलताय. हो थंडी वाजू नये म्हणून तर ही कपलची ट्रिप आम्ही काढलेली आहे. या थंडीपासून रक्षण करण्यासाठी भारी किमतीचे उबदार ब्लँकेट्स कॉमन, आणखीन गरम गाद्या त्या सुद्धा कॉमन अशी आमच्या कंपनीनं सुविधा केलेली आहे. पेटवलेल्या उशा नाही ठेवल्या काय डोक्याखाली? कॉमन. उषा कशाला साहेब, त्यापेक्षा रसरशीत कोळशानं पेटवलेल्या शेगड्या ठेवल्यात ना कोटाच्या आत. म्हणजे कोट दोघांच्याही अंगात आणि पेटत्या शेगड्या आत. कॉमन. नवरा बायकोच्या दोघांच्या अंगात कॉमन पेटलेला कोट, कोळसे घातलेला. तिथली मजा काही औरच आहे साहेब. म्हणजे गुलाबी थंडी, कॉमन मक्याची कणस, कॉमन मक्याची कणस म्हणजे झालंच तर कॉमन बोटिंग आणि फ्री गिफ्ट्स ते सुद्धा कॉमन. शिवाय राहणं खाणं जेवण नाश्ता आंघोळी. आंघोळी कॉमन? काय? आंघोळी कशा कॉमन असतील, त्या सेपरेट. तर हे सगळं पाव किमतीत ना? हो आणि त्यात सुद्धा आमची एक स्कीम आहे साहेब.
आमची कंपनी तुम्हाला 3 प्रश्न विचारेल. या 3 प्रश्नांची उत्तरं जर तुम्ही अचूक दिलीत तर ही संपूर्ण ट्रिप तुम्हाला मोफत. फुकट फुकट. या प्रश्नांची उत्तरं तुम्ही कोणी देता कामा नये. त्याचा उपयोगच होणार नाही आहे. घरची जी गृहकृत्य दक्ष अशी गृहिणी आहे, म्हणजे करती धरती सवरती गृहिणी आहे, तिने उत्तर द्यायला पाहिजेत. मला सांगा, घरामध्ये ही गृहकृत्य दक्ष गृहिणी कोण आहे? हा दाते. दाते सांगेल कोण आहे ते. दाते हा सांगेल. नानी त्या सांगतील, त्यांना विचारा. नमस्कार. ठीक आहे, मग प्रश्न विचारायला सुरुवात करतो. प्रश्न हा आहे की उत्तर काय आहे? अगदी प्रश्न तर विचारा, उत्तर काय त्याशिवाय कसं सांगता येईल? मग हो, हाच प्रश्न आहे की उत्तर काय आहे. अरे काय त्याला चल, याला उत्तर दिशा आहे. घंटी सोडली. अरे वा, क्या बात है मॅडम, बरोबर उत्तर दिलंय. नानी क्या बात आहे नानी. व्हेरी गुड नानी, व्हेरी गुड. आता दुसरा प्रश्न. हॉटेलमध्ये झाडं का वाढत नाहीत? कारण वाढायला वेटर असतात म्हणून. हो हो, क्या बात है मॅडम. वा वा, क्या बात आहे. दुसऱ्याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही अचूक दिलेलं आहे. क्या बात आहे नानी, क्या बात आहे. वा, आता 0 पैसे किमतीच्या दरात तुमची ही कॉमन ट्रिप फिक्स असा तिसरा आणि शेवटचा प्रश्न. सरकारी कचेरीत महात्मा गांधी यांचा फोटो कशाला टांगलेला असतो? खेळायला. हा? मॅडम, तुम्ही तिन्ही प्रश्नांची उत्तर अचूक आणि बरोबर दिले. तुम्ही जिंकलात मॅडम. अगं बाई, तिन्ही प्रश्नांची उत्तरं मी बरोबर दिली. मी जिंकले. वाव. मी तर डबल वाव. मी जिंकलो. वो कैसे? अरे नानींनी घंटी वाजवणं बंद केलं, तिने बोलायला सुरुवात केली. अरे अरे खरंच खरं. ओ बरं झालं तुम्ही आलात. ते कसले प्रश्न विचारला. नानी बोलल्या. अच्छा, असा डाव आहे तुमचा. मी बोलावं म्हणून तुम्ही दोघांनी असा प्लॅन आखलात. आणि तुम्ही पण. अहो, माझा काही प्लॅन वगैरे नाही आहे. चला उठा, आधी उठा. उठा तुम्ही आणि चालते व्हा पहिले. मॅडम, या प्लॅनशी माझा काही संबंध मला नाही. काही ऐकायचं नाही, ती चालते व्हा माझ्या घरातून. मी अशीच आहे आणि अशीच राहणार. ए ए, ऐक ना. ए ए ए, ऐक ना. ए मी काय म्हणतो, ऐक ना. माझं ऐक ना. ऐक. कमाल है, रस्सी जल गई लेकिन बळ नहीं गया.